मित्रहो नमस्कार. मराठा समाजानं आरक्षणासाठी उपोषण स्थगित केलं असलं तरीही आंदोलन चालूच ठेवलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी कालपासून म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज ते पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी गेल्या 70 वर्षातील सरकारला महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. तसंच मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र राबवले गेले असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. मात्र या दौऱ्यात ते नियोजित वेळी पोहोचू शकत नाहीत. गावागावातील मराठा बांधव यांच्या स्वागतासाठी उभे असल्यानं कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास उशीर होतो. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की सकाळी 11ची वेळ ठरली होती. गावागावातील लोकांनी गाडी अडवल्यानं मला तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला. त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. तुम्हाला खूप वेळ उन्हात बसायला लागलं. पण माझी सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की दिलेल्या वेळेवर मी पोहोचू शकत नाही. कारण लोक रस्त्यावर अडवायला लागले. मराठ्यांचे लोक रस्त्यावर उभे असताना, त्यांच्यासोबत त्यांच्या आईवडील बहीण उभे असताना त्यांना डावलून पुढे येणाऱ्याची माझी अवलाद नाही. म्हणून मला उशीर होतोय. मी राजकारणी नाही म्हणून लोकांना वाट बघायला लावायचं आणि नंतर जायचं. मी या समाजाला मायबाप मानलाय. मी तुमचं लेकरू आहे. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी घराघरातील मराठा ताकदीनं एकजूट झाला आहे आणि मराठ्यांची प्रचंड मोठी सुनामी राज्यात आली आहे. मराठ्याच्या सुनामीपुढं सरकारलाही नमतं घ्यावं लागलं. मराठा कशामुळे एक झाला? मराठ्यांना इतक्या ताकदीनं एकत्र येण्याची गरज काय पडली? मराठा ऊन बघायला तयार नाही, मराठा पाऊस बघायला तयार नाही, मराठा थंडीतही रात्रभर जागायला लागला. याचं कारण सरकारनं शोधायला पाहिजे होतं. गोरगरीब मराठ्यांचे मुर्दे पाडून आरक्षण न दिल्यामुळं स्वतःच्या लेकरांना न्याय देण्यासाठी कानाकोपऱ्यातील राज्यातील मराठा एक झाला. 70 वर्षापासून सरकार बोलत होतं मराठ्यांच्या नोंदी नाहीत, मराठ्यांचे दस्तावेज नाहीत, मराठ्यांचे पुरावे नसल्यानं आरक्षण दिलं नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांच्या लेकरांच्या हिताचंच बोलेन. लेकरांचं ऐकण्यासाठी आणि आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी कोणीच मागे सरकायचं नाही. 70 वर्षापासून सरकारनं पाळलेले जे बालगलबच्चे आहेत त्यांनी 70 वर्षापासून मराठ्यांचं असणारं पुरावे स्वतःच्या बुडाखाली झाकून ठेवले. समित्या नेमल्या, आयोग नेमले, सर्वेही केला, पण मराठ्यांची नोंद कोणालाच लागली नाही. मराठा 70 वर्षापासून ओबीसी आरक्षणात असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही, याचं कारणही आमच्या मराठ्यांना कधी शोधलं नाही, अशी खंतही जरांगे पाटलांनी बोलून दाखवली. समितीने पुरावे शोधायला सुरू केले, पण मराठ्यांचे 70 वर्षापासूनचे पुरावे नाहीत असं सांगितलं. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीनं मराठ्यांचे दस्तावेज शोधायला सुरुवात केली. 2018 ते 2023 पर्यंत लाखोने मराठे ओबीसीमध्ये असल्याचे पुरावे सापडले आहेत. आता आमचं म्हणणं आहे की 70 वर्ष आमचे पुरावे लपवून ठेवले कुणी? त्यांची सरकारनं नावं सांगावीत. तुम्ही कशाच्या आधारावर मराठ्यांचे पुरावे नाही असं म्हणायला होतात, मग ते आता कसे सापडले असा प्रश्न जरांगेने उपस्थित केला आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असतानाही घात झाला. या सगळ्यांनी षडयंत्र केलं. 70 वर्ष सत्तेवर ओबीसी नेत्यांचा किती प्रभाव होता? मराठ्यांचे पुरावे असतानाही बाहेर आले नाहीत. यांनी ठरवून षडयंत्र केलं होतं. मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर मराठ्यांची पोरं मोठी होतील, मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं नाही, यासाठी लागेल ते प्रयत्न करायचे. हे प्रयत्न केले आणि 70 वर्ष मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याची राखरंगोळी झाली. पुरावे सापडू दिले नाहीत. आरक्षणाचे षडयंत्र करून पुरावे लपवून ठेवले. मराठ्यांच्या विराट शक्तीपुढं सामान्य मराठ्यांनी हा लढा हातात घेतलाय, असंही जरांगे पाटील म्हणाले. सडेतोड राजकीय बातम्यांसाठी आमचा विचार प्रवाह न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.